जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले कलेवलम्ब्य लम्बितां भुजङ्गतुङ्गमालिकान्तमड्डमड्डमड्डमन्निनादवड्डमर्वयं चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिवः शिवम् जटाकटाह सम्भ्रम भ्रम निलिम्ब निर्झरी विलोल वीचि वल्लरी विराजमान मूर्धनि धगद्धगद्धगज्ज्वलल्ललाट पट्ट पावके किशोर चन्द्रशेखरे रति प्रतिक्षणम् मम धराधरेन्द्र नन्दिनी विलास बन्धु बन्धुरस्फुरद्दिगन्त सन्तति प्रमोदमान मानसे कृपा कटाक्ष धोरणी निरुद्ध दुर्धरापदि क्वचिद्दिगम्बरे मनो विनोद मेतु वस्तुनि जटा भुजंग पिंगल स्फुरत् प्रणामणि प्रभा कदम्ब कुङ्कुमद्रव प्रलिप्त दिग्वधूमुखे मदान्द सिन्धुर स्फुरत् त्वगुत्तरीय मेधुरे मनो विनोदमद्भुतं बिभर्तु भूत भर्तरि ॐ नमः शिवाय। कावड यात्रा म्हणजे फक्त शिवभक्तांची मिरवणूक नाही, तर ती आपल्या सनातन धर्माच्या आध्यात्मिक परंपरेचं प्रतीक आहे, हिंदुत्वाचं प्रतीक आहे। हा हिंदुत्वाचा जागर बघण्यासाठी त्याला हिम्मत लागते, धाडस लागते, त्याला मोठं मन लागतं आणि म्हणून हा इथं आल्यानंतर हिंदुत्वाचा जागर पाहायला मिळाला। आणि म्हणून मी एवढंच सांगतो, चल पड़े हैं कांधे पे गंगा जल उठाए, चल पड़े हैं कांधे पे गंगा जल उठाए, भोले की भक्ति में सब कुछ भुलाए। पैदल ही नापे मीलों की दूरी, पैदल ही नापे मीलों की दूरी, हर हर बम बम की गूंज है पूरी। या महाराष्ट्राची, या मराठवाड्याची, या हिंगोलीची, या आपल्या सर्वांची या ठिकाणी सर्व काळजी चिंता मिटू द्या। तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये चांगले दिवस, सुखाचे, समृद्धीचे, आनंदाचे येऊ द्या, हीच मी महादेवाकडे प्रार्थना करतो, ईश्वराकडे प्रार्थना करतो।